छत्रपती संभाजीनगरमध्ये MMRD परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे। परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। यामध्ये विशेषतः टॉपर्सच्या गुणांबाबत आणि परीक्षा केंद्राबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय। 16 टॉपर्सपैकी 13 विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील असल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच काही विद्यार्थ्यांना या पूर्वीच्या परीक्षांमध्ये तुलनेने कमी गुण असताना MMRD परीक्षेत मोठ्या प्रमाणात गुण मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असली तरी संबंधित अधिकारीच या समितीत असल्याने त्यांच्यावर विश्वास नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्वतंत्र न्यायालयीन चौकशी किंवा निष्पक्ष यंत्रणेमार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे। काही टॉपर विद्यार्थ्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असल्याचाही आरोप करण्यात आलाय। याचीही चौकशी करण्याची मागणी आहे। दरम्यान मागील काही परीक्षांमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय। वो ये खड़ा करती है कि जिस स्टूडेंट को एक BMC की एग्जाम में 7 मार्क मिले, PMC की एग्जाम में 80 मार्क मिले, उसको 10-12 दिन के अंदर BMC में 200 में से 200 मार्क्स मिलते, टॉपर बन जाते वो। और ऐसा एक केस नहीं है, ऐसे कई सारे केस है जहाँ पर 70 मार्क मिले, यहाँ पर 9 मार्क मिले, लेकिन यहाँ पर 196 मार्क्स मिले। तो ऐसे कई सारे केसेस है जिसकी वजह से लगता है, कहीं ना कहीं डाउट आता है मन में कि ऐसे कैसे हो रहा है। जो स्टूडेंट्स पिछले एग्जाम्स में 10 दिन के पहले जो एग्जाम होती है उसमें पास भी नहीं हो पाते और MMRD की एग्जाम में वो एकदम से टॉप कर जाते हैं। और ये पहली एक चीज नहीं है। दूसरी एक चीज जो है वो ये है कि 16 टॉपर में से 13 टॉपर्स एक ही सेंटर के। इस सेंटर में ऐसी क्या खास बात है कि उस सेंटर पर बैठने के बाद जो बंदा पहले एग्जाम में 50 भी क्रॉस नहीं कर पाता है, 60-70 मार्क्स भी नहीं क्रॉस कर पाता है, इस सेंटर पर बैठने के बाद वो 200 में से 200 ले लेता है, टॉपर बन जाता है। ऐसा क्या जादुई करिश्मा हो रहा है इस सेंटर में? इसकी जांच होनी चाहिए, क्योंकि ऐसा तो नहीं हो सकता कि ये इस सेंटर पर बैठने वाले ज्यादा पढ़ने वाले, बाकी सेंटर्स में बैठने वाले पढ़ने वाले नहीं है, तो यहीं पर जो एग्जाम दे रहे वही होशियार बच्चे। ऐसा तो नहीं हो सकता। तो ये एक पैटर्न है और ये देख सकते हैं आप, 16 बच्चे हैं, उसमें से 13 एक ही सेंटर है, नागपुर का ये सेंटर है। तो इसकी अभी मेरे साथ जो एक्सपीरियंस बैठे हैं वो कह रहे कि इसकी जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए, SIT की इंक्वायरी नहीं होनी चाहिए, क्योंकि PMC के एग्जाम में भी कुछ ऐसा ही पाया गया था, जिसके बाद SIT इंक्वायरी में जो लोग बैठे हुए थे उन्होंने कुछ भी नहीं करा है। वो लोग खुद फ्रॉड है, ऐसे इन लोगों का कहना है। और ये कोई एक एग्जाम नहीं है। थोड़े दिन पहले बॉम्बे हाईकोर्ट की भी जो एग्जाम हुई थी उसमें भी हमने देखा, एक किसी का पर्सनल हाउस था, उसको एग्जामिनेशन सेंटर बना दिया था। कोई अपने घर में MSCIT का क्लास चला रहा है, उसको आप सेंटर बना दोगे? वहां पर स्क्रीन काम नहीं कर रही थी, कीबोर्ड्स काम नहीं कर रहे थे। अगर आप कहीं पर एग्जाम कंडक्ट कर रहे हो तो ऑडिट होना चाहिए ना, क्या वो एग्जाम लेने लायक भी है या नहीं वो सेंटर। ये ऐसे एग्जाम ले लोगे आप? तो हमारे देश में, महाराष्ट्र में भी और देश भर में भी जितने भी सरकारी एग्जाम हो रहे हैं उनमें कहीं ना कहीं गड़बड़ हो रही है और इस पर ध्यान देना चाहिए, क्योंकि ये गरीब घर से आने वाले बच्चे बहुत मेहनत करते हैं, बहुत पढ़ाई करते हैं, और उसके बाद जो टॉपर्स है वो कहीं ना कहीं से ऐसा लग रहा है कि मैनेज होकर, पहले से सेटिंग होकर वो टॉपर्स बन जा रहे हैं। और अगर आपको ऐसी नौकरियां बांटनी है, जो ज्यादा पैसा देगा या जो पहले सेटिंग कर लेगा उसी को नौकरी मिलनी चाहिए। अगर आपको ऐसी सेटिंग करनी है तो एग्जाम्स मत लीजिए। IPL में जैसा ऑक्शन होता है प्लेयर का, आप वैसे सरकारी नौकरियों का ऑक्शन शुरू कर दीजिए, आपका पैसा भी वाइट हो जाएगा। आप ऑक्शन क्यों नहीं करते सीधा कि जो ज्यादा बोली लगाएगा उसको नौकरी मिल जाएगी? ये एग्जाम लेने का ढोंग क्यों कर रहे हो फिर आप? छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी RSS आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यांच्याबाबत गंभीर आरोप केलाय। RSS आणि ISI या जुळ्या बहिणी असल्याचा आपण मानतो असा दावा आंबेडकर यांनी केलाय। तसंच RSS आणि ISI मध्ये काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचा दावा करत त्याबाबत RSS प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान RSS नेते राम माधव यांनी कोलंबोमध्ये ISIच्या प्रमुखांची भेट घेतल्याचा दावा करत ही भेट नेमकी कशासाठी झाली याची माहिती जनतेला मिळायला हवी असंही आंबेडकर म्हणाले। या भेटीमागे केंद्र सरकारचा काही सहभाग होता का याचाही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सोमनाथ सूर्यवंशीचं जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये झारखंडचं एक मॅटर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की नियमावली तयार केलं जाईल
दुसरं जे आहे छत्तीसगड, झारखंडमध्येच, रांचीमधलं म्हणतं झारखंड आहे, त्याच्यामध्ये तिथल्या चीफ जस्टिसनी लॉर्डशिप सोनक आणि हे आहेत, त्यांनी याच कस्टोडियल डेथच्या ह्याच्यामध्ये एक निकाल दिला आणि त्यांनी तिथली एक गाईडलाईन निर्माण केली. आजची जी प्रोसिडिंग झाली त्या प्रोसिडिंग्समध्ये जे SITचे प्रमुख आहेत त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि इथली प्रोसिडिंग आता तपासून कोर्ट ह्याच्यावरती अजून काय तपास झाला पाहिजे, काही न झाला पाहिजे, कारण का मागचं बेंच जे होतं त्यांनी असणारं सोमनाथच्या आईला तपासाचं काय काय झालं त्याचे असणारं विवरण द्यावं, ते काही देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आम्हाला जी काही उडत माहिती आली होती की त्याच्यामध्ये 25 पोलीस कॉन्स्टेबलरी जी आहे त्यांनी सोमनाथला मारलेला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा आज असणारा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की हे जर 25 जण होते तर या 25 जणांना कोणी मारण्याचा अधिकार, कोणी मारण्याचं सांगितलं, या संदर्भातलं SITने चौकशी केलेली आहे का. तर कोर्टात म्हटलं पुढच्या वेळेस ती येणार आहेत त्यावेळेस आपण त्यांना विचारू. 3 आठवड्यांनी सांगितलेली. गोंदियात पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमासह जिल्हा परिषद शाळा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर भाष्य केलंय. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुण्यात येऊन विद्यार्थ्यांमध्ये आपला राजकीय अजेंडा घुसवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सामंत यांनी केलाय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना प्रत्येकी 25,000 रुपये देऊन कार्यक्रमासाठी बोलावल्याच्या आरोपावर मात्र संबंधित इन्फ्लुएन्सर्स किंवा तरुणांचा दोष नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेवरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. एखादं काम झालं नाही म्हणून थेट राजीनामा मागणं योग्य नाही असं सांगत त्यांनी दादा भुसे यांची पाठराखण केली. विद्यार्थ्यांच्या हिताच्या सूचना सरकारकडे आल्यास त्यावर निश्चितच विचार केला जाईल असंही सामंत म्हणाले. तर गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलंय. ही घटना नेमकी कशामुळे घडली आहे आणि यामध्ये कोण दोषी आहे याचा तपास पोलीस करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजीनामा हे काय अंतिम सत्य असू शकत नाही. राजीनाम्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी घेऊन ते सरकारला सांगणार असतील, आम्ही नाकारल्यात कुठं. पण एखादं काम झालं नाही की राजीनामा घ्या, हे काय असू शकत नाही. ठीक आहे, शालेय पोषण आहारचा त्यांचा मी एक व्हिडिओ बघितला. बघा, काही लोकांचं ऐकायला काय हरकत आहे आणि जर चांगलं असेल तर त्याची अंमलबजावणी करायला काय हरकत आहे. पण त्यांनी हे अभियान सुरू करायच्या अगोदर मी ज्या ठिकाणी पालकमंत्री आहे आणि ज्या ठिकाणी पूर्वी पालकमंत्री होतो तिथल्या कलेक्टरना फोन करून सांगितलं की या सगळ्या सिस्टीम मध्ये बदल झाला पाहिजे. तर माझ्या जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला शालेय शिक्षणाचा, तर माझ्याकडे जेवढ्या शाळा आहेत त्याच्यातल्या 75% शाळांमध्ये मी CCTV पण बसवलेले आहेत. शालेय पोषण आहाराच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने असाव्या ती माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांची सूचना सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्याची असेल तर नक्की आम्ही विचार करू ना. त्याच्यामध्ये भेदभाव कशाला. एखादी जंतर मंतरला त्यांनी विरोधी भूमिका घेतली, बरोबर ना, पण आमच्या सरकारला ते एखादी चांगली सूचना करणार असतील तर का ऐकायचं नाही. पण दादा भुसेने देखील या 2.5 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना अभिप्रेत असलेलं काम देखील ह्या राज्यामध्ये केलेलं आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे देखील तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून माझ्या सर्वच तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की एखादी, कारण ठीक आहे ही ऍडव्हान्स पिढी असेल सोशल मीडियावरची, त्याच्यामध्ये त्यांना जर जाणवलं की हे तुमच्याकडनं करून पाहिजे तर आम्ही करून देऊन आम्ही कुठं नाकारतो. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही विकासाचं काम करणार नाही, त्यांनी सांगितलं म्हणून शाळा आम्ही सुधारणार नाही, अशातला अजिबात भाग नाही. ज्या चांगल्या सूचना आहेत त्या नक्की आम्ही स्वीकारू.
पंढरपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाहीवरून खोचक टिप्पणी केली आहे. पक्षप्रमुखांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या आणि अंतर्गत लोकशाहीचा वापर केला तर पक्ष फुटणार नाही असं नार्वेकर म्हणाले. महाराष्ट्रात भाजपच्या बैठका कोणत्याही ऑपरेशनसाठी होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पंढरपुरातील स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राहुल नार्वेकर यांनी जेनझी पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी तरुणांनी राजकारणाचं साधन म्हणून वापर होऊ नये असा सल्ला दिलाय. युवा पिढी देश घडवण्याचं काम करते. लोकप्रतिनिधींनी त्यांना राजकीय आंदोलनासाठी प्रवृत्त करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करावं असं नार्वेकर म्हणाले. जेन झी ही महाराष्ट्रासोबत आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा महाराष्ट्राच्या उन्नती आणि प्रगतीच्या बरोबर आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, काल पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूरमध्ये झालं भाजपचं. त्यामध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगरच्या चर्चा झाल्या. समजा परत एकदा एखादा पक्ष फुटला आणि आपल्यापर्यंत अपात्रतेची सुनावणी आली तर ती वेळेत पूर्ण होईल का आणि काय सुनावणी निर्णय काय? सर्वप्रथम मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीची कुठची बैठक कुठचंही ऑपरेशन करण्यासाठी असते आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या विभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी बैठका घेत असते. राहिलं प्रश्न पक्षफुटीचा, मला वाटतं प्रत्येक पक्षाने जर का जबाबदारीरित्या आपल्या जे लोकप्रतिनिधी असतील आपल्या पक्षातले त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांना इंटर पार्टी डेमोक्रेसीचा वापर करायची संधी दिली तर अशी परिस्थिती येणारच नाही.